सादर होत आहे। चोरी आगे करमती हार आगे तकदीना मांधरे के ताले कोई असर गुजा झूमे कोई असर गुजा झूमे
आल्या ना मला जे दिला एक आपण एकट्याने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. त्याचप्रमाणे भगवान बाबा हनुमानजीचे स्वागत. परम महाकाळकरजी हे दिनेश तुम्ही नाव युवराज उराडी साहेब वर जाऊ द्या. उराडी साहेब वर जाऊ द्या. प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. आपण एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. महान त्यागी बाबा जुमदेवजीचे स्वागत झालेले आहे. त्याचप्रमाणे आला का ते लावा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्रावर आधारित मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याचे मी आभारी आहे. बाबांचा जन्म 3 एप्रिल 1921 रोजी झाला. बाबांना 5 भाऊ होते. बालकृष्ण, नारायण, जागोबाजी व बाबा जुमदेवजी व 5वे मारुती असा त्यांचा कुटुंब होता. परंतु या कुटुंबामध्ये एक व बाबाचे शिक्षण 4 वर्गाचे होते. 4 वर्ग शिकलेले होते. बाबाचे लग्न 1938 साली झाले. बाबा तेव्हा 17 वर्षाचे होते व बाबाचे लग्न सौ वाराणसी आई सोबत झाले. बाबांनी सोन्या चांदीच्या दुकानामध्ये शेठ केसरीमल यांच्या दुकानात काम केले. नंतर कारखान्यात सुपरवायझरी काम केले. बाबांनी महानगरपालिका नळ खोदण्याची ठेकेदारी केली. बाबांच्या घरी 12 वर्षाचे दुःख होते. बाबांना एक संन्यासी मिळाला. त्यांनी संन्यासाचा मंत्राचा विधी सांगितला. बाबांनी 42 दिवसाची विधी 16 नोव्हेंबर 1945 साली विधीला सुरुवात केली. बाबांनी 3 ताल हवन सुरुवात केले. एका रात्रीला 3 हवन 3 दिवस केले. बाबाकडे दुःखी लोक येऊ लागले.
एके दिवशी रंगाडी समाजाची शांताबाई आली. तिचा भूत निघत नव्हता, म्हणून बाबांनी भूत काढण्याचा पुष्कळसा प्रयत्न केला, परंतु तो भूत निघत नव्हता. म्हणून बाबांनी या एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते भगवंताची प्राप्ती करून आपल्या सर्वांना दिली फुकटमध्ये. तर ह्या महानतेकी बाबा जुमदेवीजी जे उपकार आपण कधी जीवनभर भुलू शकत नाही. कारण महानतेकी बाबा जुमदेवजी हे एक दुःखी घराण्यातले असून त्यांनी जेव्हा आपल्या कुटुंबातले दुःख दूर केले आणि दुःख दूर करून जेव्हा त्यांना वाटलं का आपल्यासारखे काही या जगामध्ये दुःखी कशी लोक आहे, म्हणून त्यांनी हा मानव धर्माचा उगम केला. व या मानव धर्माच्या उगमाच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोरगरीब दुःखी कष्टीला हा मार्ग फुकटमध्ये वाटून दिलेला आहे. तर आपल्यावर बाबाचा फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणून सर्व सेवक सेविकांनी, बालक बालिकांनी बाबांनी जे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आणि त्या नियमातून आपल्याजवळ भगवंत उभा करून दिला आणि त्या भगवंताच्या माध्यमातून आपण सर्व दुःखी कष्टी लोक सुखी बनलो आणि इथे हा बाबाचा समुदाय पाहायला मिळून राहिला. म्हणून महानतेकी बाबा जुमदेवजीने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा सर्वांनी आपला 4 तत्व 3 शब्द 5 नियम याच्यावाला आपल्या अंगी उतरवावे व सर्वांनी मी सुद्धा करीन असे एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. आणि भगवान बाबा हनुमानजीचे तसेच महानतेकी बाबा जुमदेवजीचे आई वाराणसीचे मी बोललेल्या शब्दाची चुकी मागतो. तसेच मंडळाचे अध्यक्ष साहेब व सर्व मंडळावर बसलेले कार्यकर्ता मार्गदर्शक सर्वांना क्षमा मागतो. 2 शब्द इथं समाप्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. तर हिंगणघाट शहराचे ठाणेदार श्रीमान मनोजी गबने साहेब आणि आज आपल्या शहराला बाबांचे सेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी विनंती करतो की मनोजी गबने साहेब हिंगणघाट शहर ठाणेदार यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सादर करावं असे मी त्यांना विनंती करतो. आपण सर्व एकतेने प्रणाम करूया. प्रणाम. परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज आपल्या हिंगणघाट शहरामध्ये हिंगणघाट मंडळाच्या वतीने आपण या भव्य सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे. आणि त्या प्रसंगी स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. महानतेकी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना आई वाराणसी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आणि मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर साहेब यांना माझा नमस्कार. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक मनोहरजी देशमुख यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी सूरजजी अंबुले, मोरेश्वरजी गबने, प्रवीणजी उराडे, टिकारामजी भेंडारकर,
फकीराजी जिपकाटे, वासुदेवजी पडोळे, संजयजी महाकाळकर, विठ्ठलराव क्षीरसागर आणि उपस्थित गावोगावरून बाहेरगावावरून आलेले मार्गदर्शक मंडळी आणि तसेच सर्व सेविका, बालगोपाल बंधू आणि भगिनींनो, आपण जिथे कुठे सेवक संमेलन असतो आपण सर्व सेवक सर्व सहपरिवार उपस्थित होत असतो आणि या हिंगणघाट शहरामध्ये मी माझ्या तरी अनुभवातून सांगतो की मौदा आणि नागपूर नंतर मी पहिल्यांदा एवढा भव्य सेवकांचा जनसागर जो माझ्या हिंगणघाट शहरामध्ये उतरला. त्यानंतर जी काही सेवकांची संख्या या शहरामध्ये आली एवढीच संख्या जर कुठल्या इतर कार्य तर आम्हाला पूर्ण वर्धा जिल्ह्याचे कमीत कमी 400 ते 500 पोलीस बंदोबस्तासाठी बोलावे लागले असते. परंतु एवढ्या संख्येने सेवक आल्यानंतर सुद्धा आम्हाला बाहेरचा कुठलाही मनुष्यबळ बोलवण्याची गरज पडली नाही. का की मी इथे हिंगणघाट शहरामध्ये जेवढे आगमन होत होते आपल्या सेवकांचे प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एकच भाव, माणुसकीचा भाव आणि सच्चा सेवकाचा भाव दिसत होता. प्रत्येक सेवक स्वयंसेवक दिसत होता आणि प्रत्येक सेवक मला पोलीस दिसत होता. ट्रॅफिकचं काम करत होता, गर्दीचं नियोजन करत होता आणि आपल्या सगळ्या सेवकांना सांभाळण्याचं काम करत होता. किती मोठं भव्य कार्य आणि किती शिस्त आपल्या सेवकांमध्ये, परिवारामध्ये. आपल्याला आपण सेवक झालो, प्रत्येक मार्गदर्शनामध्ये आपल्याला सांगण्यात येते की जुमदेव आपण सगळे महाराज बुवाबाजी झालो आणि आपण सगळे महाराज बुवाबाजी झालो आणि आपण सगळे थकलो आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मानव धर्माचा मार्ग मिळाला आणि इथे पहिली अगरबत्ती, पहिला कापूर लावलो आणि आपण क्षणामध्ये आपले दुःख दूर झाले. मग एवढा सारं दुःख या मानव धर्माने, या मानव धर्माचा तुम्ही स्वीकार केला, सेवक बनला आणि दुःख एका अगरबत्तीने तुमचे संपले. मग त्यानंतर आपण सेवक झालो, त्याच्यानंतर आपली जबाबदारी संपली नाही. आपण आता बघतो आहोत चित्र की काय परिस्थिती आहे. एकता आपण नेहमी प्रत्येक मार्गदर्शक आपल्याला सांगत असतो, आपल्या अनुभवातून सांगत असतो, एकता आपल्याला अखंड ठेवायची आहे. जशी संख्या वाढली तशी नेत्यांची सुद्धा संख्या वाढली आहे. आपण शिक्षित आहोत, जुमदेव बाबांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. बरेच जुने सेवक आहेत जे बाबांच्या संपर्कात राहिलेले आहेत. जुमदेव बाबांनी खरायचा मूळ तत्व शब्द नियम आपल्याला सांगितलेले आहेत. आपली बुद्धी आणि सद्बुद्धी जर आपण कायम ठेवली तर आपल्याला समजू शकतो की कोण आपल्याला चुकीची दिशा दाखवतो आणि कोण आपली खरी दिशा दाखवतो. आपल्या सद्बुद्धीचा वापर करून आपली एकता, अखंडता कायम ठेवायची आहे. जिथे कुठे चर्चेचा विषय असतो, ज्या शहरामध्ये सेवक संमेलन होतो तिथे जे इतर अनेक लोक आहेत कमीत कमी एक आठवडा चर्चेचा विषय असतो. काय मोठा जनसैलाब, काय मोठी ती सेवकांची संख्या. मग ही एकता आपल्याला कायम ठेवायची नाही का? कायम ठेवायची आहे, पण आपला नेतृत्व, आपला नेता, आपला मार्गदर्शक आपल्या सद्बुद्धीने विचार करून निवडायचा आहे. जो आपल्याला खरी दिशा दाखवतो, आपल्याला बुद्धी दिली आहे परमेश्वराने, तिचा वापर करा आणि ही एकता, अखंडता ही कायम ठेवा. जुमदेव बाबांनी, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी त्यावेळी आपल्याला या सुख दुःखातून आणि वाईट व्यसनातून बाहेर काढले. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाची शिकवण दिली. बाबा चालले गेले. आता काळ बदलला, विज्ञान युग आला आहे. प्रत्येक घरी, प्रत्येकाच्या मुलाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आलेला आहे, कॉम्प्युटर युग आलेला आहे, स्पर्धेचं युग आलेलं आहे. आपण दुःखातून दूर झालो, घरी सुख, शांती, समाधान, कर्ज दूर झालं. मग आता आपल्या जबाबदारी आहे, आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे. पुढची पिढी कशी घडणार? शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिली होती.
आपण संघटित आहो. आपली ही एकता ही आपली संघटित असण्याची हे द्योतक आहे. मग शिका आणि संघर्ष करा. अरे शिकलं पाहिजे. आपण आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. तुमचा मुलगा शिकेल तर तो अधिकारी बनेल, चांगला उद्योगधंदा करेल, बिझनेसमॅन बनेल आणि प्रगती करेल. म्हणून तेवढंच महत्व शिक्षणाचं आहे. का आज मी एक सेवक म्हणून मोठ्या अभिमानाने मला गर्वाने हिंगणघाटचे जे सेवक मिळाले, माझ्या पोलीस स्टेशनला आले की साहेब आम्हाला तुमची तारीख पाहिजे. साहेबांची तारीख घ्यायची नाही, मी सेवक आहे, माझं येणं कामच आहे, मी येणारच आहे. मग एवढ्या अभिमानाने गर्वाने मला इथे बोलावलं, मान दिला, माझी छाती उंचावल्या गेली. तुमच्याच सेवकांमधून मी अधिकारी झालो आणि हा सौभाग्य मला आज तुमच्या समोर मार्गदर्शन करण्याचा सौभाग्य प्राप्त झाला. मग तुम्हाला नाही वाटत आमच्या घरी सुद्धा एक अधिकारी व्हायला पाहिजे, आमचा मुलगा सुद्धा मोठा व्हायला पाहिजे आणि आमची सुद्धा अजून प्रगती झाली पाहिजे. म्हणून जसा काळ बदलला तसं आपल्याला आपल्या विचारांमध्ये बदल करायला पाहिजे आणि आपली पुढची पिढी आपल्याला शिकवायची आहे. वाचाल तर वाचाल, म्हणजे वाचन कराल तरच जिवंत राहाल. कारण की काल असा आलेला आहे, जो शिकलेला असेल त्याचीच प्रगती होऊ शकेल आणि जो अज्ञानी असेल त्याची फसवणूक होईल. तो कुठेतरी व्यवसाय करेल, डुबेल, जिथे कुठे होईल त्याच्या पदरी अपयश येईल. म्हणून ही गोष्ट आपल्या घरी व्हायला नको. म्हणून माझा हा सगळ्या पालकांना एक संदेश आहे की आपली पिढी शिकवा. अंधश्रद्धा तर आपण दूर केलेली आहे, अंधश्रद्धा जरी दूर केलेली आहे पण डोळस श्रद्धा आलेली नाही. बरेच सेवक मला भेटतात परंतु अजूनही काही श्रद्धा त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आपली डोळस श्रद्धा ठेवा आणि अंधश्रद्धा. त्याच्यानंतर पुन्हा सांगतो की विज्ञानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. विज्ञानाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. कॉम्प्युटरचा, लॅपटॉप आणि अँड्रॉइड फोनचा काळ आलेला आहे. तर या विज्ञान युगामध्ये आपला मुलगा सुद्धा विज्ञान शिकायला पाहिजे. विज्ञानामध्ये खूप ताकद आहे. पूर्ण जग एका अँड्रॉइड फोनमध्ये, कॉम्प्युटरमध्ये आलेला आहे. जर ही आधुनिक शिक्षण प्रणाली, कॉम्प्युटरचं, संगणकचं ज्ञान जर तुमच्या मुलाला दिलं तर तुमचा मुलगा अजून द्विगुणित प्रगती करेल. प्रत्येक सेवक मार्गदर्शन करतात, वेगवेगळे विषय असतात, पण हा विषय सहसा याची चर्चा होत नाही. त्याच्यानंतर सांगतो पुन्हा समाज, कुटुंब. आज समाज, जो समाज आम्ही 15 वर्ष आधी बघितला होता, 20 वर्ष आधी बघितला होता, तो समाज आज आम्हाला पाहायला भेटत नाही. आहे का तो चित्र? 20 वर्ष आधी आम्ही आमच्या गावामध्ये जेव्हा लग्नाचा कार्यक्रम व्हायचा तर आम्हाला कुठलाही खर्च यायचा नाही. आमचा समाज आमच्या घरी स्वयंपाकाला यायचा, आमचा समाज आमच्या घरी मंडप टाकायला यायचा, आमचा समाज सगळे घरचं काम करायचा, तेव्हा कुठलाही खर्च लागायचा नाही. किती सामाजिक एकोपा होता. आज तो एकोपा राहिलेला नाही. मग सेवक म्हणून आपल्याला समाजाची निर्मिती करायची आहे, आपल्याला समाज घडवायचा आहे. म्हणून आपल्यावर दायित्व आहे. त्याच्यानंतर बोलतो कुटुंब. आधी जेव्हा आम्ही त्या काळामध्ये सेवक म्हणून आलो या मार्गामध्ये तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत होती. आज भावाचं लग्न झालं, दुसऱ्या भावाचं लग्न झालं तर एकत्र कुटुंब राहू शकते का? चित्र बहुत क्वचित कुठेतरी मिळेल तुम्हाला. 2 सासू, 2 ननद आणि जावा असा कुटुंब आज बघायला भेटत नाही. का? स्वाभिमान आलेला आहे. प्रत्येकामध्ये स्वाभिमान आलेला आहे. नवीन सुनेमध्ये स्वाभिमान आलेला आहे. सासूंचे जुने विचार नवीन पिढीमध्ये लादण्याचा प्रयत्न करतात. ते नवीन पिढीला सहन होत नाही आणि तिथून घरामध्ये भांडणाला सुरुवात होते. आपण सेवक आहोत,
बरेच पोलीस स्टेशनला मी बघतो, पोलीस स्टेशनला रिपोर्ट येत नाही का? सेवकांचे रिपोर्ट यायला लागलेले आहे. कुटुंबाचे भांडणाच्या भरपूर तक्रारी पोलीस स्टेशनला यायला लागलेल्या आहेत. ही शोकांतिक आहे. आपण चिंतन करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आपण प्रत्येक सेवक संमेलनामध्ये, मार्गदर्शनामध्ये एकतेचा आपण सगळ्यांना पाठ शिकवतो, मग आपल्या घरामध्ये आज एकता दिसून येत नाही. हा चित्र दिसत आहे. तर आपल्याला आपल्या कुटुंबाची एकता ठेवायची आहे. कुटुंबामध्ये कलह निर्माण होता कामा नये. कलह होण्याचं कारण काय? मी आताच बोललो. विचार, एकमेकांचे विचार आता पटत नाही. मुलगा तरुण झाला तर वडिलाचे विचार मुलाला पटत नाही. मुलाचे विचार वडिलाला पटत नाही, वडिलाचे विचार मुलाला पटत नाही. नवीन पिढी आहे, नवीन विचाराची आहे. जुन्या पिढीने जर समजून घेतलं की नवीन पिढीतला आपला मुलगा आहे, अवश्य तो खूप मोठा शिकलेला आहे, तर त्याच्या विचारामध्ये तुम्ही खंड पाडू नका. त्याच्या विचारामध्ये, त्याच्या योजनेमध्ये सामील व्हा. तो जो करते त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करा. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एकतेचा अजून एक घट्ट नाता तयार होईल. आणि नवीन इथे बऱ्याच सुना आलेल्या आहेत. माझ्या सुनांना सुद्धा आग्रहाची कळकळीची विनंती आहे. माहेरचा हस्तक्षेप सासरी खूप वाढलेला आहे की नाही? खरं, एकदम खरं आहे. म्हणून माझ्या नव्या सुनांना ही आग्रहाची विनंती आहे की आपल्या माहेरचा हस्तक्षेप आपल्या सासरी कमी करा. आपल्या प्रत्येक घरची आपण गोष्ट जर आपल्या माहेरी सांगायला लागलो तर माहेरून तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये वेगळं फीड करतात घरचे लोक, आणि इकडे घरामध्ये भांडणं सुरू होतात. भांडणं विकोपाला जातात आणि मग ते भांडणं पोलीस स्टेशनला येतात. जर सेवकांच्या घरातलं भांडण पोलीस स्टेशनला आलं तर ही आपल्याला अभिमानाची गोष्ट नाही. आपण एवढ्या थाटामध्ये हा भव्य सेवक संमेलन करत आहोत ना, आपल्या घरचा जर भांडण पोलीस स्टेशनला आला तर आपल्यासाठी ती शरमेची गोष्ट आहे. तर ही गोष्ट आपल्या कुटुंबामध्ये येऊ नये म्हणून सासूची, सोनाची, सासऱ्याची, धीराची आणि नवऱ्याची भूमिका खूप महत्वाची आहे. सामंजस्य ठेवा, कलह करू नका. हा सुद्धा माझा एक जो चित्र मी बघतो आहे त्यासाठी हा विषय मी इथे काढलेला आहे. तर बरेच मार्गदर्शक बोलणारे आहेत. माझा विषय एकच शॉर्टकट मध्ये संक्षिप्त असं सांगतो. एकता, अखंडता, शिक्षण, आपल्या पुढीचं शिक्षण, आधुनिक शिक्षण, संगणकाचं शिक्षण, कुटुंबाची निर्मिती, समाजाची निर्मिती, आणि या सगळ्याची निर्मिती झाली तर पुढच्या 10 वर्षामध्ये हा जनसागर, सेवकांचा जो अतंग महासागर दिसत आहे हा किती मोठा होणार तुम्ही कल्पना करा. सगळ्यांना पुचकळ्यात, अहो राजकारणी लोक आपल्या सेवकांकडे यायला लागले आहे. त्यांना माहिती आहे की यांच्या वोट बँकशिवाय मी निवडणूक जिंकू शकणार नाही. तुमच्या एकता अखंडतेमध्ये किती पॉवर आहे याला अजून वाढवा. वाढवण्यासाठी ज्या गोष्टी मी आता बोललो त्या गोष्टी आपण इथून संकल्प घेऊन जाऊया. आणि हिंगणघाटला जो सेवक संमेलन झाला हा मैलाचा दगड राहील आणि आपल्या सेवकांची एक क्रांती राहील असं मी आशा बाळगतो.